नमस्कार. श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय मच्छे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. आज वार शुक्रवार आणि रोजच्या चर्चासत्रामध्ये आजचा जो विषय आहे तो म्हणजे राजन गवस लिखित चौंडक या पुस्तकाबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि या पुस्तकाबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आज आमच्या वाचनालयाचे वाचक संजय कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय कांबळे यांचं थोडक्यात परिचय म्हणजे त्यांनी मूळ गाव बेळंकी, तालुका हुक्केरी आणि शिक्षण मराठी माध्यम इयत्ता 10वी पर्यंत झालेलं आहे. पण इथं मच्छे गावामध्ये अशोक आयर्न मध्ये त्यांनी काम करतात. गेली 20 वर्ष आमच्या गावामध्ये त्यांचं वास्तव्य आहे आणि मागील 4-5 वर्षामध्ये त्यांचं वाचनालयाशी संपर्क आहे. ते एक चांगले वाचक आहेत. वाचलेल्या पुस्तकावर या ठिकाणी येऊन चर्चा करतात. मग आमचा हा उपक्रम पाहिल्यानंतर त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी हे चौंडक पुस्तक राजन गवस यांचं आहे. त्या पुस्तकावर ते आपला अनुभव सांगतील आणि त्यांनी तो सांगावा. नंतर कौतुक करण्यासारखी गोष्ट अशी आहे की त्यांनी इथं स्वतःच घर नाही यांचं, भाड्याच्या घरामध्ये पुस्तकांच्या सानिध्यात आहेत. आणि खरोखरच गौरवास्पद गोष्ट म्हणजे काय की त्यांनी स्वतः वाचन करून आज इथला आपलं त्याने मनोगत व्यक्त करायला आले. गौरवाची गोष्ट आहे आणि इतरांनी सुद्धा बोध घेण्यासारखं आहे. तुम्ही आपलं मनोगत नंतर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येते. नमस्कार, मी संजय गणपती कांबळे. प्रथमतः श्री बाल शिवाजी वाचनालय यांचं मी खूप खूप आभार मानतो, कारण मला छोटंसं व्यासपीठ त्याने उभं करून दिलं. त्याबद्दल सर्व पदाधिकारी, संस्थापक तसेच इथे जे मंडळी आहेत यांचं मी स्वागत करतो. आणि खरं म्हटलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे जे फेसबुक ऑनलाईन जे प्रेक्षक आहेत त्यांना तरी मनापासून धन्यवाद, कारण आपला अमूल्य वेळ काढून आपल्या फेसबुक ऑनलाईनवर तुम्ही आहात. तुमचे विचार सुद्धा माझ्या विचाराशी निगडीत असतील त्याच्याबद्दल तुम्ही ऑनलाईन तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि या शुक्रवारच्या देवाणघेवाणच्या कार्यक्रमामध्ये मला छोटंसं याने व्यासपीठ उभं करून दिलं आणि ज्या पुस्तकाविषयी मी बोलणार आहे त्या पुस्तकांचं लेखक आहेत राजन गवस. सर्वप्रथम आपण त्या राजन गवस लेखकांचं आणि पुस्तकांचा थोडासा परिचय करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्या पुस्तकातले थोडंफार मी ते विचार मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि सुरुवातीला सांगायचं म्हटलं तर मी हे पुस्तकाचं थोडंसं फार उल्लेख करत असताना माझ्याकडून काहीतरी चुका होत असतात, कारण की ते पुस्तकं जर वाचली तर सुद्धा थोड्याफार चुका होण्याची शक्यता असते. तरी मी अशी विनंती करतो की समाजापुढे कधी झुकला नाही आणि कोणाच्या मनामध्ये असं विरोध केला नाही, असे एकच राजे श्री शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून माझ्या कादंबरीला मी थोडक्यात विचार मांडण्याचा मी प्रयत्न करतो. प्रथमतः लेखक यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊ, कारण राजन गवस हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुका मधील आत्याळ्या गावी त्यांचा एक जून 1959 रोजी आत्याळ्या गावी जन्म झाला. आणि त्याने कोल्हापुरामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये त्याने MA MAd ची पदवी केली आणि काही कालांतरानंतर त्याने प्राध्यापक म्हणूनही सेवा बजावली. तदनंतर त्यांनी कादंबरी हा प्रकार लिहिण्यासाठी त्यांनी घेतले. त्यांचा भंडारभोग, तणकट
आम्ही माणसात जमा नाही आणि चौंडक आणि अशा बरेचसे साहित्य आपल्या जनसेवेला त्याने उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि भंडारभोग हा जो आहे त्याचं कानडी भाषेमध्ये सुद्धा अनुवाद झालेला आहे. हा झाला लेखकाविषयी थोडाफार परिचय. पण चौंडक विषयी जर म्हणायचं झालं तर प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटू शकते की चौंडक म्हणजे हा प्रकार कोणता. पण आजच्या मला तरी वाटतं 20 ते 25 वर्ष तुरळक प्रमाणात कुठंतरी हे वाद्य वाजवलं जाते. कारण 20-25 वर्षाची जी पिढी आहे त्याच्या आधीपासून ही चौंडक ही चालत आलेली पिढी आहे. कारण इतिहासामध्ये असं सांगितलेलं आहे की प्राचीन काळी बट्यासूर नावाचा जो राक्षस होता त्याला वध करून परशुरामाने त्यावेळेला त्याच्या चामड्याचा उपयोग करून ते चौंडक ते तयार केलं. आणि ते चौंडक तयार करत असताना आता आजच्या परिस्थितीमध्ये ते लाकडाच्या स्वरूपामध्ये ते आता तयार केलेलं आहे आणि ते देवीचं जागरण करण्यासाठी ते वापरलं जातं चौंडक म्हणून. आता लेखकानं ह्या चौंडक्याचा ह्या पद्धतीनं उपयोग केलेला आहे की चौंडक म्हणजे की देवीच्या नावानं जे कपाळी भंडारा, गळ्यात कवडीची माळ, पायात चाळ, डोक्यावरती जग आणि त्या जगामध्ये आजूबाजून छोट्या छोट्या मूर्ती आणि त्या मूर्तीच्या बाजूने मोरपिसा असं सजवून प्रत्येकाच्या दरवाजेमध्ये जाऊन जोगवा मागण्याची एक पद्धत त्या दिसू शकते. त्याच्यामुळं लेखकानं ह्या चौंडक्याचं त्या पद्धतीनं म्हणजे वर्णन केलेलं आहे. आता ह्या चौंडक्याविषयी थोडक्यात म्हणजे जास्तीत जास्त न वेळ घालवता, कारण आमच्या ऑनलाईन सुद्धा प्रेक्षक बराच विषय आवडला तर बसू शकतील, नाही तर नाही बसू शकणार. पण थोडाफार माझा विषय त्यांना जर आवडला तर बराच वेळ बसू शकतील. पण सर्वांचा जास्त वेळ न घेता मी फक्त एक थोडक्यात त्या कादंबरीविषयी माझे विचार मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. चौंडक, एकदा त्या चौंडक्यामधलं मधील पात्र परिचय तुम्हाला सांगतो. तानूआजी, शेवंतक्का, बायजा, परत सुबाना, सुली ह्या प्रकारचे अनेक म्हणजे असे त्याच्यामध्ये ते पात्राचे उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यांच्या घराच्या समोर लिंबूमध्ये सोया टोचून टाकलेलं, परत त्या सुलीच्या डोक्यामध्ये जट धरलेली आणि तसंच त्या सुलीच्या आईच्या हातामध्ये आलेली कळ, म्हणजे हा अंधश्रद्धेचा भाग तिथे निर्माण करण्यासाठी म्हणजे दाखवलेला आहे. म्हणजे फार वर्षापूर्वी पाऊस पाणी भरपूर होतं, पण त्या लोकांना पोटापाण्याचा प्रश्न होता आणि त्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी काबाड कष्ट करण्यासाठी लोक बाहेर जात होते आणि त्यांना विसर म्हणून नाही पण त्यांना आंघोळ करण्याचा सुद्धा तेवढ्यामध्ये त्यांच्यामध्ये त्राण राहत नव्हतं होतं. आणि त्याच्यामुळं त्याने काय केलं की आंघोळ करायची किंवा आपल्या शरीराची रचना ठेवून न घेण्याची प्रथा त्या दिवशी म्हणजे त्यांना हे होत होतं, पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ते राबायला जात होते, पण त्यांना त्या आंघोळ करण्याचं त्यांना हे होत नव्हतं. त्याच्यामुळं सुली एक दिवस आंघोळ करून बाहेर बसले होते आणि त्यांच्या आईने सांगितले की लेकी तिथला तो कंगवा घ्या आणि तो विंचरून घे. पण ती लहान वयामध्ये तिचं वय होतं, अगदी कवळं वय होतं की बाबा तिला अजिबात काही समजत नव्हतं. त्यावेळेला ती सुलीला ते विंचरून घेता येत नव्हतं, पण ते विंचरून घेता येत नव्हतं. पण त्यांची आई समोर आली आणि ते विंचरते वेळी तिच्या हातामध्ये कळ आली. कळ आल्यानंतर त्यांच्या त्या म्हातारीनं बघितल्यानंतर त्या म्हातारीला दुसऱ्या दिवशी त्यांच्या दरवाज्यामध्येच लिंबूला सुई टाचणी मारलेलं गुलाल टाकलेला असा लिंबू त्यांच्या दरवाज्यामध्ये सापडला. आणि ते स्वतःच्या सुनेला म्हणजे बायजाला बोलवून सांगितलं की काल तू सुलीचं केस विंचरायला घेतलेस आणि तुझ्या हातामध्ये दंडामध्ये कळ आली आणि दुसऱ्या दिवशी बघितला तर समोर ते लिंबू पडलेलं आहे. म्हणजे बहुतेक आमच्या घरावर कुणीतरी करणी केली असणार, हे असं त्या ठिकाणी तो उल्लेख करतोय. आणि ती आजी म्हणणारी जी असते सुलीची, ती सांगते की त्या मुलीला घ्या आणि गडिंग्लज तालुक्यामध्ये हिटणी म्हणून एक गाव आहे, तुम्हाला माहित असेल अथवा नसेल किंवा ऑनलाईन प्रेक्षक असतील
ते सुद्धा त्या भागातून बघत असतील, पण त्या सत्य परिस्थितीवर राजेंद्र गवसने चांगलं वर्णन म्हणजे समाजाला त्याने दाखवून दिलेलं. मग ते हिटणे गावामध्ये त्या सुलीला घेऊन जातात आणि त्या सुलीला कधी घरातून बाहेर काढलेलं नसतात की तू यात्रेला ये किंवा माझ्याबरोबर फिरायला ये, असं कधी न सांगणारे आई वडील मला अचानक ह्या घरातून घेऊन जातात का, कशासाठी. पण त्यांचे आई वडील सांगतात की मामाच्या गावाला जाऊया चल म्हणून त्याने सांगतात. आणि त्यावेळेला त्या बालमनावर जो परिणाम होतो तो अगदी त्याला आनंदित प्रवृत्त करत असतो की माझे आई वडील माझ्या मामाच्या गावाकडे पहिलीच टाइमच नेतात. तर ते जाते आणि त्यावेळेला ते हिटणीमध्ये एक देव सांगणारी बाई असते आणि तिथं बरेचसे लोक तिथं आलेले असतात आणि ह्यांचा नंबर पोटाला खाणं नाही पिणं नाही ह्यांचा 2-2.5 नंबर येतो. आणि त्यावेळेला यांचा नंबर आल्यानंतर ती समोरची ती देववाली बाई विचारते की बाबा तुम्ही तुमचा प्रश्न सांगा. म्हटल्यानंतर हिने सांगतात की माझ्या सोलीच्या डोक्यामध्ये जट आली, काय करायचं. ती सरळ सांगते, नाही बाळा, तुझे ते केस मला आवडलेत आणि मी तुझ्या घरामध्ये स्थानापन्न होणार आहे. मग माझ्या दंडामध्ये कळ कशी आली. अगं तेच सांगतोय तुला की तुझ्या सुलीचे केस मला आवडलेत आणि मी तुझ्या घरामध्ये स्थानापन्न येणार आहे. आणि त्यावेळेला सुलीचा बापाला तो विरोध असतोय की ही देवी आमच्या घरामध्ये घ्यायची नाही. फार पूर्वीपासून जी चालत आलेली परंपरा कोणाच्या घरात असते किंवा नसते, पण ह्या दृष्टिकोनानं मला त्या देवीला घरात घ्यायचं नाही विरोध असतोय. पण स्वतःच्या आईच्या आणि बायकोच्या म्हणजे बायजाच्या इच्छे खातर ते मात्र त्याला करावं लागतं. आणि त्याच एका गल्लीमध्ये एक शेजारी असते आणि तिनं काय केली असते की स्वतःच्या गरिबीच्या दृष्टिकोनातून तिला ती देवी घरात आणून बसवता आली नाही. आणि ती काय करते, हुकिरी तालुक्यामध्येच कोट हे म्हणून एक गाव आहे, जे जवळजवळ माझ्या गावापासून 1 किलोमीटर आहे. त्या ठिकाणी गंगू जोगतीन म्हणून असते, तिला बोलवून आणून ते स्वतःच्या घरामध्ये देव बसवून घेतलेले असते, ती देवी बसवून घेतलेली असते. आणि ते सुबानाच्या म्हणजे सुलीच्या बापाच्या कानावर पडते आणि तो सुद्धा तो त्याच पद्धतीने करतोय. घरी सांगतोय की असं असं देव बसूया, ठीक आहे, पण मी आज कोटला जातो म्हणून तो सांगत नाही, पण जातोय. पण मी येईपर्यंत हे सगळे तुम्ही तयारी करून ठेवली पाहिजेत की हलगी, परत भंडारा, घरात तुझं घोडदोड जेवण आणि 4-5 जोगतीन्या आणून तिथं ते सर्व काही करावं असं ते सांगतोय. आणि त्यावेळेला सुबाना कोटला येतोय. त्या गंगवाजीला म्हणजे जोगतीन म्हणजे जे देवाला सोडलेली मेन बाई असते तिला तो गावी तो घेऊन येतो. घेऊन आल्यानंतर त्यावेळेला गल्लीतला एवढा म्हणजे उत्साह वाढलेला असतो की लहान लहान पोरं सुद्धा त्या हलगीच्या तालावरती नाचत असतात, भंडारा उधळत असतात. आणि त्या सुलीला त्यांच्या घरामध्ये म्हणजे देवाच्या रूपाने तिला म्हणजे प्रवेश करत असतात. त्यावेळेला शेवंतका म्हणून जे असते तिच्या अंगामध्ये परत घुसते आणि ती सांगते, अरे बाळा, तुम्ही जे करायला ते हे मला मान्य नाही, मला सौंदतीकडूनच आणलं पाहिजे, सौंदतीकडूनच आणलं पाहिजे. परत त्या सुबानाला परत विचार निर्माण होतो आणि त्यावेळेला स्वतःचं पोट पाण्याचा प्रश्न असतो, पण पैशाची व्यवस्था कशी करणार, पैशाची व्यवस्था कशी करणार असं म्हटल्यानंतर घरात कुणाला काही तो सांगत नाही. शेवट एका सावकारकडे जातो आणि पैशाची विनवणी करतो. तो सावकार म्हणतो, अरे तू हे देवाचं सांगतोस बरोबर आहे, पण परवा दिवशी तर तू घरी देव आणलायस. नाही सावकार, आणि असं त्या देवीला ते मान्य नाही आणि मला सौंदतीकडूनच आणलं पाहिजे असं तो चालू करतो. मग त्यावेळेला काय केलं तर तो सावकार तयार होत नाही. पोटापाण्यापुरती जेवढी शेती असते त्या सावकारच्या घशामध्ये वेजाच्या रूपाने घालतो आणि ते पैसे आणून ते सौंदतीला जाण्याची त्यांची तयारी होते. आणि ते सौंदतीला जात असताना गावातल्या 4-5 बैलगाड्या, आता आम्ही ट्रॅक्स गाडी घोडं नेणं तर जातो, पण पूर्वी फार म्हणजे असं एका गाडीला असं झुंबर वगैरे लावून बैल वगैरे लावून जात असताना एक गावातल्या 5 गाड्या तयार होतात आणि त्या 5 गाडीमध्ये त्या सुलीला जागा मिळत नसते, तरी सुद्धा त्यांचे आई वडील ते एक रिक्वेस्ट करून बसवतात. आणि ते गावची ती जोगतीन होणार होती हे गावाला सर्वांना माहित आहे. आणि बाल्यावस्थेत हे जोगती पण येणं हे लेखकाच्या रूपातून जर बघितलं तर ते अगदी अंगावर शहारे येण्यासारखे ते प्रसंग त्याने तिथं त्या ठिकाणी ते उमटलेले आहे.
आणि ते जात असताना जिथं मनोळे डॅम किंवा जोगळ होय असू देत किंवा सवलतीला आपण गेला असणार, त्या त्या ठिकाणी आपल्या गावातली ज्याप्रमाणे प्रथा केली जाते त्याप्रमाणे ते प्रथा केली जाते. आणि लिंब नेसायचा हा एक प्रकार असतो. आणि त्यावेळेला लहानपणामध्ये त्या सुलीच्या अंगावरचे कपडे काढतात, तिला आंघोळ घालतात, गाव सगळं तिला टाळूवरती तेल लावतं, अंगावरती लिंब नेसतात. त्या बाल्य वयीत तिला वाटते की मला माझ्या आई वडिलांनी खोटं सांगून माझ्या मामाच्या गावाकडे नेलं आणि तिथं बघितलं तर मामाचं गाव नव्हतंच. बरं, आज मी कधी यात्रेला न जाणारी बाई, पण मला आज गाव सगळं मला सपोर्ट करतंय, गाव मला आधार देत आहे. म्हणजे हिच्या मनावर सुद्धा किती कवळा परिणामावर ते अगदी त्या राजेश गवत सरांनी चांगलं असं हे लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्या मेळ्यातून गडिंग्लज भागातले वर्णन केलेलं आहे. बरेचसे गाड्या त्या मेळ्यातून जात असतात आणि त्याच्यानंतर तिथं एक तानू आजी म्हणून एकटी असते आणि त्या तानू आजी काय करते, त्या सुलीला त्या परशुरामच्या देवळात नेते आणि त्या परशुरामच्या देवळामध्ये नेल्यानंतर सौंदर्याला त्याला जे काय दक्षिणा वगैरे काय द्यायचं ती देते आणि फक्त ते सुलीकडे बोट करून दाखवते. का, हिला जोगतीन सोडायचं आहे असं जर सांगितलं तर त्या बाल्य वयेमध्ये तिला परिणाम होतोय हे सगळ्यांना माहित होतं. फक्त बोट करून दाखवते आणि त्यावेळेला त्या देवळामधला जो गुरु म्हणजे काय पुजारी जो असतो तो सांगतो की बाबा तिच्या गळ्यामध्ये कवडीच्या माळा, कपाळी भंडारा, पायामध्ये चाळ, हातामध्ये परडी, लिंब वगैरे सगळं नेसवतो आणि उद गाई उद असा गजर करून तिला म्हणजे तिथं दीक्षा देतो. दीक्षा दिल्यानंतर हे सर्व काही प्रसंग घडले. त्याच्यानंतर सुली जी असते मुलगी, घरात देव वगैरे सगळं आणून बसवले त्याने. सुली जे म्हणणारे ते स्वतःच्या गरीब परिस्थितीमुळे ती बाहेर जात असते आणि ज्या वेळेला हिचं लग्न लागते देवाबरोबर त्यावेळेला सकन्या आणि सुबान्या म्हणून एक ते 2 मुलं असतात. त्यावेळेला ते टाळ्या वाजवतात, सुलीचं लग्न झालं. मग ते सुलेला प्रश्न पडतोय, माझा नवरा तर नाही, मग लग्न होतंय कसं माझ्याबरोबर, हे त्याला तिथं प्रश्न पडलेला असतोय. पहिला प्रश्न माझ्या मामाच्या गावाला घेऊन जातो म्हटले होते, पण दुसरीकडे घेऊन गेले, पण मला गावामध्ये मान नव्हता, पण इतकं गाव सगळं मान होतं. हे 3 परिणाम मात्र त्या व्यक्तीवर झालेले असतात. मग काही कालानंतर स्वतःच्या परिस्थितीमुळं ती हातात कोपय घेऊन एकाच्या शेतामध्ये भांगल्याला जात असताना त्या बाजूबाजूच्या बायकांचं बोलणं चालू होतंय. कारण त्या एका बाईचं बोलणं चालू होतंय, अगं ते गुडश्याची आखणी अजून पण गावात आहे. दुसरी बाई म्हणते, अगं तिचं काय ते असल गावाकडं म्हणून इथं येऊन राहिले ना. मग तिसरी बाई म्हणते, अगं एवढं करण्यापेक्षा तिला गावची जोगतीन केली नसते तर केली असते तर बरं झालं असतं की. त्यावेळेला तिथं ती सुली असते आणि तिच्यावर हो 4था परिणाम होतोय, मला सुद्धा जोगतीनच म्हणून हे केलेलं असतं. मग काही कालानंतर हा प्रसंग जातोय, तिच्यावर दडपण येतं आणि थोडे दिवसानंतर त्यांच्या आईचं डिलिव्हरीच्या टाइमला तिला त्यांच्या आईला दवाखान्यात ऍडमिट केलेलं असतं. त्यावेळेला सुद्धा सुली बरेचसे देवाकडे विनवणी करते की माझी आई ऍडमिट आहे, मला वाचव, हे कर. पण त्या आईचं मूल वारते तिथं. मग थोड्या दिवसानंतर आणि ती म्हातारी परत सांगते, बघितलं सगळं, आता तुझ्या आईचंच मूल वारलं आणि परत तुम्ही जावा हिटणेला. परत त्या मुलीला घेऊन हिटणेला जातात, देवऋषीबाईकडे जातात. त्यावेळेला तिथं ती सांगते की शुक्रवाराने मला तुम्ही आणून पूजवला बरोबर आहे, पण मंगळवार आणि शुक्रवार जोगवा कोण मागणार, हे जोगवात मागितला पाहिजे. मग त्यावेळेला परत सुलेला आणि 5वा परिणाम घडतो की जोगवा मागायला जाणे. आणि त्या जोगवा मागायला जात असताना बरेचसे म्हणजे ती प्रौढ अवस्थेत येत असताना तिची शरीर रचना असू देत किंवा तिची चालण्याची पद्धत असू देत, ह्याच्यावरती सर्वांच्या नजरा असतात. जोगतीन म्हणजे काय, देवाला सोडलेली बाई जर असली तरी गावची भोग वस्तू, ही गावची भोग वस्तू ही त्यावेळेला समज. त्याच्यानंतर सकन्या बबन्या जी बाकी
टपोर जी पोरं असतात तिच्यावर हे करतात, ते तिला सहन झालेलं नसते आणि ती येऊन घरात रडत बसते, धुसमुसत राहते. त्याच्यानंतर बरेचसे परिणाम होतात आणि काही कालांतरानंतर त्यांच्या परत आईला बरं नसतं आणि त्यावेळेला गावातली लोक कुणी येत नाहीत, कारण देवाचा जागर म्हणताना सगळे येतात, पण वेळ अडचणीला कुणी माणसं जवळ येत नाहीत. त्यावेळेला बबण्या म्हणणाऱ्या व्यक्तीला त्यांचे वडील सुबाना जाऊन भेटतात आणि सांगतात की असं असं माझ्या बायकोला बरं नाही आणि तू तुझी बैलगाडी घेऊन ये. आणि त्यावेळेला सुलीचं आणि त्या बबण्याचं म्हणजे प्रेम प्रकरण चालू होतं. आणि चालू असताना थोडक्यातच मी आठवण घेतो, कारण हे असे बरेचसे आहेत पुढे प्रसंग. पण जे प्रसंग असताना त्या बबण्यामुळं तिच्या उदरामध्ये एक गर्भ निर्माण होतो आणि ते गर्भ निर्माण झालेले गावामध्ये तुरळक माणसाने माहीत असतं, पण सुलीला माहीत नसते की माझ्या घरामध्ये माहीत असेल किंवा नसेल. आणि त्यावेळेला ती गर्भ काढून टाकण्यास नकार करते, कारण बबण्यानं त्या पद्धतीनं तिला सूचना दिलेली असते, मी तुझ्याबरोबर असलो तर मी तुला कधी सोडून जाणार नाही. आणि ह्या जोगता आणि जोगतिनीच्या प्रथेमध्ये झुलवा म्हणून हा एक प्रकार आहे. म्हणजे जोगती नसली तरी सुद्धा तिच्याबरोबर शारीरिक संबंध जर ठेवलं तर त्याने त्याचं लास्ट पर्यंत त्यांनी संगोपन करावं, हा झुलवा असतो. पण त्या बबण्यानं त्या सुलीला झुलवा म्हणून हा वचन दिलं होतं. पण ज्यावेळेला सुलीच्या पोटामध्ये गर्भ वाढतो त्यावेळेला मात्र बबण्या गाव सोडून बाहेर जातो आणि त्यावेळेला घरची आबरू जाते आणि त्यावेळेला त्यांचे वडील तिला बेदम मारहाण करतात. आणि त्यावेळेला एक व्यक्ती तिथे येते आणि घरात मारत असताना त्यावेळेला ते सांगतात, सुबाना हे करतो हे योग्य नाही आहे. तर त्यांची आई बोलत नाही, त्यांचे वडील बोलत नाहीत, आजी तरी पहिलाच वारून गेलेले असते. याने असणारे ते सुलीचे दोघच आई वडील. त्यावेळेला त्यांच्या आई वडिलांची समजूत काढतात आणि सांगतात की ते सगळं सोड दे. आणि त्यांची आई काय करते, स्वतःच्या भावाला फोन करते, जे करूनही हिनं ते केलं आणि जोगतीन या नावाला तिनं कलंक पुसला आणि त्याच्यामुळं हिला एक तर हितच पूर नसेल त्या डोंगरावर घेऊन पूर जा असं म्हणते. आणि शेवट तो गर्भ वाढत असताना हे सगळं कुणाला माझ्या मनातलं हलकं करून सांगू असं त्या सुलीला वाटतं. आणि ती सुली शेवंतका म्हणून ती फार पूर्वीची जोगतीन असते, तिच्या पुढ्यामध्ये ते वेदना सगळ्यात सांगते आणि सांगितल्यानंतर ते म्हणते, पुरे तू केलीस हे अयोग्य केलीस, कारण आमची पूर्वीची परंपरा होती ती वेगळी होती, पण आता तू जे केलेस ते वेगळी झाले. पण राहू देत काय असं ना, पण ते तू एकदा मोकळी होत्या गर्भातून. ती सुद्धा सूचना देते कारण तिला आलेल्या अनुभवानुसार, पण ती गर्भ पाडायला तयार नसते, कारण त्या पद्धतीने तिनं बबण्याला झुलवा लावून घेतलेले असते. पण बबण्या त्याच वेळेला तो गावातून फरार झालेला असतो. मग त्याच वेळेला ते असंख्य तिच्या पोटामध्ये कळा येतात आणि ते प्रसूत होते ते सुली. आणि ते प्रस्तुत म्हणजे बाळंतपण होते आणि त्या बाळंतपणामध्ये तिला मुलगी होते. आणि त्याच्यानंतर 4-5 असं मोठी सुली भंडारा स्वतःच्या तोंडामध्ये कोंबते आणि रांड, तुला आजपर्यंत भजलो पुजलो, सर्व काही केलो, माझी आई गेली, माझी आजी गेली, तुझ्या नावानं मला सोडलं, गावात जो जोगवा माग म्हटलं ते सुद्धा आम्ही जोगवा मागितलं, तरी सुद्धा माझ्या वाट्याला शेवट एक आबरू बेआबरूच माझ्या नावाला कलंक पुसलीस आणि मी राहून तरी काय उपयोग, जसं माझी आई गेली तसं तू सुद्धा मला नाही. ह्या पद्धतीने ती विनवणी करते आणि तिथला भंडारा घेऊन बाक 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 असं तोंडामध्ये घालून ते स्वतःचं जीवन तिथं संपवते. आणि ते सुलीची जी डिलिव्हरीच्या टायमाला होते ती मात्र त्या परत ते शेवंतका म्हणून जी बाई असते देवदासी, तिच्या हातामध्ये देऊन आपलं शेवटचं जीवन त्यावेळेला तिथं संपवते. आणि हे चांगलं असं वर्णन या चौंडक्याचं राजन गवत सरांनी याच्यामध्ये केलेलं आहे. प्रत्येकाने ही कादंबरी वाचावी आणि सर्व माणसांच्या पर्यंत पोचवावी, कारण आजच्या पिढीमध्ये श्रद्धा नसून अंधश्रद्धेचं भूत जास्तीत जास्त म्हणजे प्रमाणात आहे. आणि चौंडकच इतकं नव्हे तर अंधश्रद्धेवरची तुम्ही पुस्तकं वाचावी आणि जनसामान्याला एक माणसाच्या रूपामध्ये समाजामध्ये आणण्याचा तुम्ही प्रयत्न करावा, असे मी सर्वांना ऑनलाईन फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना मी विनंती करतो. आणि ह्या चौंडकेचा शेवट झाला असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. नमस्कार.
प्रश्न विचार. काही प्रश्न असतील तर विचार की. जोगवा हा चित्रपट जो प्रदर्शित झाला तो गडिंग्लज तालुक्यामध्येच चित्रीकरण त्याचं झालेलं होतं. ते जोगवा चित्रपटामध्ये पण सुलीच आहे नाव हा आणि ते ह्या कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीवर आधारित थोडेफार आहे. थोडेफार हा. details. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं आहे की राजेंद्र गवत सरांनी बबण्याने सकण्या हे अंत केलेलं आहे आणि त्या जोगव्यामध्ये मास्तरची भूमिका दाखवलेली आहे. होय. हा अर्ध्यापर्यंत त्याने जोगवा या चित्रपटामध्ये त्या कादंबरीच्या आधारितच घेतलेला आहे आणि बाकीचं मग थोडंफार फेरबदल केलेला आहे त्याच्यामध्ये. असं आहे. म्हणजे पुस्तकं वाचणारी जी मंडळी आहेत ते जास्तीत जास्त कमी आहेत आणि चित्रपटाच्या माध्यमातून जे बघणारे व्यक्ती जास्त आहेत त्याच्यामुळे ह्या कादंबरीच्या आधारित ते थोडाफार चित्रपट त्याच्यामध्ये घेतलेला आहे. ते पण त्यांनी काय व्यथा आहेत त्यांच्या चांगलं. चांगल्या पद्धतीने दाखवलेले. हो. त्यानंतर जो आपला परिसर आहे जो गडिंग्लज परिसर किंवा तिथं बरीच अशी हे वाढतात कारण बऱ्याच अंधश्रद्धेचा भार पण वाटतोय. बर त्यावेळेला म्हणजे कसं हा चौंडकेचा जो भाग आहे किंवा चौंडकेचे मधले जे भाषा शैली आहे ते पश्चिम महाराष्ट्रामधलीच आहे जास्तीत जास्त. आणि चंदगड, आजरा, गडिंग्लज ह्याच्यामधून ह्या देवीची म्हणजे काय म्हणतो त्याला आपण महिमा त्या ठिकाणी पसरलेली हे असं वाटतंय. म्हणजे सुरुवात त्या भागातूनच झालेली आहे असं मला वाटतंय. कारण एका देवाच्या रूपानं किंवा देवाच्या नावानं एकट्याला निष्पाप जीवाला बळी देण्याचं काम ह्या म्हणजे मूळ तिथून असं निर्माण झालेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातून असं वाटतंय. कारण लेखक असे इतके म्हणजे विचार करण्यासारखे आहेत की बाबा ही कथा कुठल्या भागावरून लिहावी हे सुरुवातीलाच लेखक विचार करतात. कारण ते पुस्तक लिहित असताना बरेचशा गावचे म्हणजे तिथं उल्लेख केलेला आहे आणि हीच कथा जर आम्ही आंध्र प्रदेश किंवा त्या गुजरातमध्ये जर घेतलो असतो तर तिथल्या लोकांना ती खरी पटली नसती. हा म्हणून लेखक सुद्धा सुरुवातीला लिहित असताना ज्या भागावर म्हणजे भाषा शैली आहे किंवा ज्या भागामध्ये काय निर्माण होते याच्यावरच त्यांनी ते चालू केलेलं आहे. मला काय वाटलं ऐकलो एकदम अंगावर शहारे येण्याची कथा सत्य कथा आहे ती. हे का सोडत होते असा जोगतीन जो प्रकार आहे तो जोगतीन प्रकार का सोडत होते. देवी तर मागणार नाही, देव तरी कुठला मागणार नाही की तुमची स्वतःची मुलगी माझ्या नावाखाली सोडावं. का म्हणजे ज्या प्रथा परंपराच्या नावाखाली स्वतःची मुलगी समाजासाठी सोडणं आणि याच्या पाठीमागचा हेतू काय होता म्हणजे तुम्ही ते पुस्तक वाचलं राजन सरांनी लिखाण चांगलं केलंय की आपण तसंच पाठीमागे जाऊन हे का सुरुवात केली असणार आणि याच्या पाठीमागचा हेतू काय किंवा जोगतीन हा प्रकार आला कुठून आणि तो कशासाठी आला, त्याला समाजाचा उपयोग काय, हे कधी का वाचलाय? नाही, माझ्या तरी मतानुसार असं आहे की बाबा ह्या पुस्तकामध्ये जितकं उपलब्ध आहे त्या पद्धतीची मी माहिती तुम्हाला दिली. पण माझ्या तरी मताप्रमाणे असं आहे की जोगतीन असू देत किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाचं कुठलीही पण माहिती असू दे, देवदास असू दे, कुठल्या पद्धतीचा असू देत, श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन भाग असतात. आणि श्रद्धा जिथं आहे तिथं श्रद्धा करायला काही हरकत नाही. पण अंधश्रद्धा आहे तिथंच जर आम्ही त्याला जर श्रद्धा जर मानलो तर ते परत आणि त्या श्रद्धा जी असते तिथं ते विस्कळीत करू शकते. म्हणजे विश्वास कुणावर ठेवायचा, स्वतःच्या आई वडिलांवर तरी आहेच, पण एक विश्वासपेक्षा आत्मविश्वास कोणावर ठेवायचा की बाबा अमुक्या दगडावर ठेव, अमुक्या फोटोवरती ठेव, असं सुरुवातीपासून ती चालत आलेली. म्हणजे कुणीतरी कुठेतरी थोडीशी चूक केलेली आहे. मी आज एका दगडाला मी हळद कुंकू जर लावून जर मी आज जर पाया पडलो, आज ह्याच्यातला आणि कुणीतरी पाया पडलं, झाली त्याची महिमा वाढली, पण त्याच्यात देव असतोय कुठं? म्हणून श्रद्धा कुठं ठेवायची, परंपरेतून ते तयार झालं, परंपरेतून म्हणजे फार पूर्वी प्राचीन काळापासून ते चालत आलेली रूढी परंपरा आहे ती, असं मला वाटतं. होतं का नाही, आता त्या ह्या भागामध्ये चोरला बिरला ह्या साईडला देवाच्या नावानं नायकीन म्हणून एक बाई गावची हे करतात, जोगतीन नायकीन. देवदासी, मग सगळ्या एकच प्रकार. मग ते बरोबर आहे. खरं ते नायकिनीचं हे काय होतं माहिती आहे तेव्हा, म्हणजे नायकीन का सोडत होते तर गावामध्ये यंग मुलं सावकार हे
वयात आलेल्या मुलीवर बलात्कार वगैरे करू नये. म्हणजे आपली जी इच्छा वाढते ती कुठं म्हणजे त्यांनी हे काय कुठं करावं. त्याच्यासाठी ती नायकीन म्हणजे त्या साईडला मी ऐकलेली गोष्ट आहे ती. देशाने होतेच. नाही खरं वेश्या कशा होत्या याच्यामध्ये शहरामध्ये, मग खेड्यामधनं जे होतं का नाही म्हणजे त्या साईडला ऐकलेली एक गोष्ट आहे मी ती. तर त्याच्यासाठी ती नायकीन म्हणून एक सोडत होती तिथं. हे चुकीचंच आहे. नाही चुकीचं आहे मान्य करतो, खरं मी ते एक ऐकली ही आहे. ऐक्यू कथा असेल ते पण हा. पाठवता होते. एवढा घाणेरडा नव्हता. म्हणजे बऱ्याच प्रथा परंपरा ह्या प्रबोधनातून त्यानंतर शासनामार्फत पण बरेच प्रयत्न झालेले आहेत आणि त्या शासनाला आणि त्यांच्या प्रबोधनाला बऱ्याच अंशी आता यश आलेलं आहे. जट निर्मूलन किंवा इतर देवदासीचं प्रथा बंदी आहे. असल्यामुळे मला वाटतंय सरकार, पोलीस प्रशासन या सर्वांनी मिळून ते श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. कारण प्रबोधनाची जी आमची चळवळ आहे बहुजनांच्या उद्धाराची, बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले, हे सर्वांचे जे विचार आहेत स्त्री मुक्तीकडे घेऊन जाणार आहे. आणि त्यास आता जोड आहे महिला सबलीकरणाची. शासनाने जे महिला सबलीकरण किंवा हे जे चांगल्या योजना ज्या राबवलेल्या आहेत स्त्रियांसाठी, त्या बऱ्याच वर्षी यश आहे असं मला वाटतं. आणि मी एक सांगू माझं मत काय म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा जे सांगितलं तुम्ही, त्या देवीवर श्रद्धा ठेवा आणि त्याचा खरा इतिहास तपासून बघा. आता यांनी सांगितले जोगणभवी हे ते यल्लम्मा सौंदर्य, तिचा जर रेणुका देवी हे जर हे केलो का नाही आम्ही, एक पतिव्रता बाई होती ती, हे आम्हाला माहित नाहीये. तिच्याबद्दल अभ्यास करा तर आमची अंधश्रद्धा दूर होईल आणि तिच्यावर एक श्रद्धा निर्माण होईल. तर तेच श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये तुम्ही विचार करा. परशुराम कोण, आम्ही मोनेश्वरी म्हणतो, ते कोण आहेत आणि रेणुका देवी कोण आहे हे आम्ही जाणून घेणं महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही जाणून घेशीला म्हणजे ऑनलाईन असू दे कोण पण असू दे, जेव्हा आम्ही ते जाणून घेईल ना तर ऑटोमॅटिक त्या देवीवरची आमची श्रद्धा वाढेल. अंधश्रद्धा नाही, श्रद्धा वाढेल. आणि हे काय देवदासी म्हणजे काही अंधश्रद्धेमधनं जे हे करतो की आम्ही काही गोष्टी करतो कर्मकांड, ते ऑटोमॅटिक कमी होते. हे माझं सांगणं आहे याच्यावर. आज खरोखरच एक नवीन कथा, सत्यकथा चौंडकर आमचे मित्र याने आम्हासमोर मांडले. खूप म्हणजे शहारणारी कथा आणि वेदनादायी कथा आज यांच्या तोंडून ऐकली आम्ही. आणि ठीक आहे, देवावरची श्रद्धा पाहिजे, पण श्रद्धेच्या नावाखाली डोक्यामध्ये साधी एक जट म्हणजे एक न स्वच्छता ठेवल्यामुळे डोक्यामध्ये होणारी जट, ती आल्यानंतर आपल्या घरची मुलगीच समाज म्हणजे सोडणं जोगतीन म्हणून, हे खरोखर आताच्या युगामध्ये चुकीचंच आहे. आणि दादाने सांगितल्याप्रमाणे प्रशासन प्रयत्न करत आहे, स्वयंसेवी संस्था प्रयत्न करत आहेत आणि समाज सुद्धा आता या गोष्टीपासून लांब चाललाय. पण देवावरची श्रद्धा ठीक आहे, देवाची पूजा करतोच आपण, पण या गोष्टीपासून समाज जसा जसा शिकेल तसं तसं लांब जाईल. आणि या अंधश्रद्धेपासून विशेष काही प्रयत्न करण्यापेक्षा जर आपण शिक्षित झालो, फक्त शिक्षित न होता सुशिक्षित झालं पाहिजे. जोपर्यंत शिक्षिताच्या पुढं आपण सू लावत नाही ना तोपर्यंत आपण शिक्षित होत नाही. नाहीतर आपण शिकणार आणि कुठंतरी घरात अडचण आली तर कुठल्या तरी गावातल्या देववाल्याकडे जाऊन आम्ही जर आमच्या समस्या जर मांडल्या तर त्याला सुशिक्षित म्हणता येणार नाही. आणि आमच्या घरी सुद्धा आमची आजी रेणुका देवीचे भक्त होते, म्हणजे पूजा करत होती आणि दर आठवड्याला त्यांनी जोगा मागत होती. आजी बरोबरचा एक कथा संवाद मी सांगतो. ज्या वेळेला आम्ही यल्लमाला जातो, जवळ सगळेच गेलो मी यल्लमाला, तिथं एक मुसलमानांचं देवस्थान आहे बरोबर. मग मी आमच्या आजीला विचारलं की तेवढ्या आमच्या त्या हिंदू देवस्थानामध्ये तिथं तो दर्गा कसा काय, तर आमच्या आजीनं माहिती दिली की एक दिवस देवी आपलं घरदार सोडून फिरत 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 येते आणि त्या डोंगराकडे येते, ती तिथं त्या धबधब्याचं पाणी वगैरे पिते आणि एका जाग्याला बसलेली असते. मग बसल्यानंतर तिला तो परिसर आवडतोय
आणि इथंच ती स्थान करायचा विचार करते, तेवढ्यात तिला त्या जागेचा रखवालदार म्हणून तो कोणतो गुडसाप येतोय म्हणे, इथं का बसलीस तू, उठून जा इथलं म्हणून हाकलण्याचा प्रयत्न करतोय. मग मी घरदार सोडून आलेली आहे, मला नवऱ्यानं घरातून हाकलून घातलेलं आहे आणि मला इथं थोडीशी जागा दे. मग तो गुडसाप काय म्हणतोय म्हणे, भोरसाप काय म्हणतोय म्हणे, तुला एक मी लिंबू देतो, तो लिंबू जिथपर्यंत म्हणजे फेक आणि जिथपर्यंत जाईल ना तिथपर्यंत ती जागा तुझी. ठीक आहे म्हणते. मग ही तर देवी, ही देवी असा लिंबू जो काय फिरवते ना तेवढं फेकून देते, म्हणजे तेवढा मोठा जो सौंदर्याचा डोंगर, तो परिसर तिच्या कब्जात आला आणि त्या ठिकाणी त्या देवीचा वास आहे, असं ही लोककथा हे आमच्या आजीनं सांगितली. मग तिथं बघा, म्हणजे पुस्तक वाचण्याचा फायदा, ज्या वेळी मी वाचनालयाला येत होतो, वाचन करत होतो, समजून घेत होतो इतिहास आणि आपल्या परंपरा, ज्यावेळेला मेळ घालतो त्यावेळेला आपण तर्कबुद्धीने विचार केला पाहिजे. आपण ज्या वेळेला रेणुका देवीचा इतिहास वाचतो, भगवान परशुरामाचा इतिहास वाचतो, त्यावेळेला पौराणिक काळामध्ये जातो. मग आमच्या आजीला सहज प्रश्न विचारला, रेणुका देवीचा इतिहास प्रभू रामचंद्रापेक्षा अगोदर आणि तो मीरसाब का गुरसाब जो आहे त्याचा इतिहास 7व्या शतकापासून, म्हणजे पहिला कोण आला असणार आहे डोंगरावरती, पहिला आमच्या देवीचा वास होता असणार इथं. आणि जसं अंधश्रद्धेच्या नावाखाली साधी जट डोक्यात आल्यानंतर जोगतीने सोडायची जी प्रथा परंपरा होत्या आणि त्या आम्ही स्वीकारल्या, त्यात पद्धतीचं अतिक्रमण त्या डोंगरावरती सुद्धा झालेलं आहे. पहिला आमची देवी, नंतरला तो जो काय गुरुसाब जो तिथं गेलाय ना, तो तिथं अतिक्रमण करून बसलेला आहे. आणि इथल्या जाणाऱ्या भक्तांना विनंती आहे की तुम्ही डोळसपणानं देवाची भक्ती करा. आमचा भक्तीला विरोध नाही, आमच्या श्रद्धेला विरोध नाही, पण श्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अंधश्रद्धेला मात्र 100% विरोध राहणारच. आणि आमची प्रगती न होता परत आपण अंधश्रद्धेच्या नादाला लागून आपल्या समाजाला, आपल्या प्रथा, चांगल्या असलेल्या प्रथा परंपरेला सुद्धा डागाळण्याचं काम ह्या अंधश्रद्धेच्या माहितीपोटी होत असते. म्हणून कोणतीही गोष्ट जशी येते तशी घेऊ नका, त्याला तपासा. आणि तपासण्याचं योग्य साधन म्हणजे या वाचनालयाची पुस्तकं. तर आजच्या या वाचनालयाच्या ऑनलाईन विचारांची देवाणघेवाण या माध्यमातून मागील जे काय आपण बघितला की बाबा सावित्री फुलेंचं झालं, त्यानंतर मागच्या आठवड्यात आमच्या गावची कन्या गायत्री जी MBBS शिक्षण घेऊन रशियाला गेली, आणि आज परत एका स्त्रीचाच विषय आला, चौंडक, सत्य घटना, अंगावर शहारे आणण्यासारखी घटना. ह्या अशा घटना, प्रथा, परंपरा आपण साईडला म्हणजे बाजूला केल्या पाहिजेत. जर समाजात आमच्या भागामध्ये जर कोणाच्या नजरेला येत असतील तर त्यांचं आपण जाऊन म्हणजे मतपरिवर्तन केलं पाहिजे की श्रद्धा ठेव, पण श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा व्हायला द्यायचं नाही. मग करायचं काय, आम्हाला जेवढा शक्य होईल तेवढा वेळ द्यायचंच, त्याबरोबर वाचनाच्या सान्निध्यात त्यांना आणायचं आहे. इथून लास्टला हा कार्यक्रम म्हणजे आजचा हा भाग संपवण्यापूर्वी विशेष संदेश एवढाच की जितकं तुम्ही या पुस्तकांच्या जवळ याल तितकं तुम्ही तुमचं राहणीमान, तुमचं विचार आणि परत तुमचं सगळंच उंचावेल. एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि आमच्या वाचनालयातील सर्व सभासदांच्या माध्यमातून, आमच्या वाचनालयाच्या माध्यमातून तुम्हाला विनंती अशी आहे, वाचाल तरच वाचाल. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पियेल तो गुरगुरल्याशिवाय राहणारच नाही. तर आज या ठिकाणी संजय कांबळे यांनी इथं आले, त्याने आपलं या चौंडक या पुस्तकाबद्दल मतं व्यक्त केले, मनोगत व्यक्त केलं आणि आम्हाला नवीन कथा, सत्यकथा आमच्या समोर आणली. त्याबद्दल त्यांचा मनापासून आमच्या वाचकांकडून आणि ऑनलाईन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक असतील त्या सर्वांच्याकडून आम्ही तुमचा खूप खूप आभार मानतो आणि धन्यवाद. हा सांग. प्रेक्षकांचा एक प्रश्न आहे, हा. देव आहे का त्याच्यावर हा सांग. कमेंट आहे. हे घ्या. देव आहे का ह्या प्रश्नाचं उत्तर, कारण आपल्या श्रद्धेचा भाग आहे.
आपण देवाला मानतोच. प्रत्येक धर्मामध्ये त्यांचं एक आदर्शरूपी दैवत्व असतंय किंवा देव असतोय. तसं आमच्या पण समाजामध्ये किंवा धर्मामध्ये देव आहेत आणि तो टाळता येत नाही. कारण आम्ही देवाकडे कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं पाहतो ही फार महत्वाची गोष्ट आहे. कारण आम्ही श्रद्धेचा भाग म्हणून त्याच्यातून देवाच्या माध्यमातून आपण प्रोत्साहन घेऊन जर आम्ही चांगली विचारसरणी ठेवून जर आपली प्रगती साधली तर अवश्य देव आहे. आणि जर निगेटिव्ह आपण थिंकिंग केलं किंवा देवाच्या बाबतीत जर अंधश्रद्धा किंवा ह्या ज्या गोष्टी जोपासल्या तर तिथं कुठेतरी खच्चीकरण होतंय आणि देवाचं अस्तित्व थोडस हे डळमळीत होतंय. तरी सर्वांनी कसं आहे, धर्माकडे आपण कोणत्या पद्धतीने पाहायला पाहिजेत किंवा आपण देवाकडे कोणत्या पद्धतीने पाहायला पाहिजेत, आपली प्रगती साधायला पाहिजेत. कारण एक मल्ल जेव्हा आखाड्यामध्ये उतरतोय तो बजरंगबली की जय म्हणतोय, हे स्फूर्तीदायक त्यांचे बोल असतात आणि त्याच्यातून आदर्श घेऊन तो एक कुस्ती जिंकतोय. पण जर तुम्हाला कुणीतरी भीती गाठली आणि त्या आखाड्यात गेला, तुम्ही असं होईल तसं होईल किंवा असं काहीतरी त्या आखाड्यात काहीतरी दोष आहे असं काहीतरी जर सांगितले तर माणसाचं खच्चीकरण होतं आणि तर कुस्ती नक्कीच हारतोय. मग ह्याच्यातून आपण देव मानावा की न मानावा आपण ठरवलं पाहिजे. कारण चांगल्यासाठी आपण देव आहे, मानला तर चांगल्यासाठीच आहे. आणि जर निगेटिव्ह थिंकिंग करून अंधश्रद्धा जर जोपासली तर त्याच्यातून वाईट घडतंय, मग ते देवावर दोष जातोय, देवाचं अस्तित्व हे येते. देव हा पण निसर्गातच पाहायला पाहिजे किंवा चांगल्या व्यक्तींमध्ये, लोकांमध्ये पाहायला पाहिजे, प्राणीमात्रामध्ये पाहायला पाहिजेत. कारण चराचरामध्ये देव भरलेला आहे. असं काय आपला एक श्रद्धेचा भाग आहे तो मंदिर, देऊळ हे सर्व. पण तिथे आपण जाऊन जर त्याच्यात जर सुधारणा होत नसेल तर त्याच्यातून निगेटिव्ह थिंकिंग होऊ शकते आणि माणसाची प्रगती होऊ शकणार नाही. ठीक आहे. मला पण या देव या संकल्पनेबद्दल काही मत व्यक्त करायचे. आपण देव म्हणजे कोण म्हणतो? राम, कृष्ण, शंभू महादेव, दुर्गादेवी या स्वरूपात आमचा हिंदू समाज देव म्हणून त्यांना बघतोय. पण आम्ही ज्या वेळेला वाचन केलं, त्या महापुरुषांची चरित्र वाचली, त्या महापुरुषांचा अभ्यास केला, त्यावेळेला आमच्या समाजानं पूर्वी त्यांनी जी काय चांगली कामं केली ती चांगली कामं केली, समाजाच्या उद्धाराची कामं केली म्हणून आम्ही त्यांना पूजायला सुरुवात केली. आता प्रथा परंपरेनुसार फोटो मधला देव किंवा देवळातला देव जाऊन पूजा करणं म्हणजे तो देव आहे. पण बघा, प्रभू रामचंद्रानं म्हणजे आपल्या कर्मानं, आपल्या कर्तृत्वानं जगायचं कसं आहे, एक वचने, एक बाणे, एक पथने, म्हणजे समाजाला दिशादर्शकाचं काम केलं म्हणून आम्ही त्याची पूजा केली. भगवान श्रीकृष्णानं जे काही चूक होत होतं तिथं कितीतरी त्यांना संधी दिली कौरवांना. आणि ज्या वेळेला कौरव ऐकायच्या मनस्थितीत नव्हते त्यावेळेला जवळजवळ 5000 वर्षापूर्वी त्या कुरुक्षेत्रावरती म्हणजे युद्धभूमीवरती ज्या वेळेला अर्जुन हतबल झाला होता, आपल्या हातातलं शस्त्र खाली ठेवून बसला होता, त्यावेळेला भगवद्गीता रूपी ज्ञान जे अर्जुनाला दिलं त्या कर्तृत्वाची पूजा आमचा समाज करत आलाय म्हणून आम्ही त्याला देव म्हणतो. आता येणारा उत्सव नवरात्र उत्सव, जो महिषासूर राक्षस समाजाला त्रास देत होता, लोकांना त्रास देत होता, तशा राक्षसी वृत्तीच्या त्या राक्षसाला एका देवीनं पराभूत केलं. 9 दिवस 9 रात्र त्यावर युद्ध करते, त्याचा पराभव करते, त्याला मारते. मग तिच्या कर्माची लोक पूजा करत होती म्हणून ती महिषासूर मर्दिनी म्हणून आपण तिची पूजा करायला सुरुवात केलं. त्याला आपण देव मानतो आणि हे चुकीचं नाहीच असं आमचं मत आहे. नाही तो स्पेशल देव आहे की नाही हे मग जर तुम्ही ठरवायला बसला, मग तुमचं एक मत येणार, आमचं एक मत येणार, ही न संपणारी चर्चा आहे. कारण जर तुम्ही ठरवलाच देव नाहीच म्हणून, मग त्या दृष्टिकोनातून सुद्धा होय बा देव नाहीच म्हणणार, पण आमचे आदर्श मात्र भगवान राम, भगवान श्रीकृष्ण, शिव आणि दुर्गा माता आणि इतर बजरंगबली हे सगळ्यांना आपण आदर्श म्हणतो आणि त्यांची आपण देव म्हणून पूजा करतो. त्याला कोणाचा विरोधच नाही ना, आम्हाला त्याच्यावरती गर्व आहे. कारण आमचे आदर्श पुरुष त्यावेळेला
तसे होते. उच्च राहणीमान, उच्च विचारसरणी आणि चांगले विचार करणारे आणि संस्कृती पूजक होते. बाबा एक जरी मुंगी आली तर तिला आपल्या हातातलं म्हणजे खायच्या ताटातलं बाजूला ठेवून त्या प्राणी मात्रांना सुद्धा जगवता आलं पाहिजे, जगलं पाहिजे त्याने. म्हणून हे संस्कृती पूजक, निसर्ग पूजक हा हिंदू समाज टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. आणि संस्कृती पूजक हे यातच आपण देव मानतो आणि देवाची व्याख्या अशी पण असू शकते. आता ते जे कोण म्हणजे कमेंट म्हणजे त्याने प्रश्न विचारलाय, आता त्याने कधीतरी म्हणजे आमचा फोन नंबर टाक तिथं, चर्चा होऊ दे. हा, बर्मान नंदे जाळच्या पुढच्या दिवसात त्याने म्हणजे चांगले हितचिंतक आहेत त्याने आमचे. त्याने इथं एकदा यावं आणि खरोखरच जर असे जर प्रश्न येत असतील तर मग चर्चेला सुद्धा मजा येईल. आणि विचार खरोखर आजच्या पहिल्यांदा आम्हाला प्रश्न आला आणि या विचारांचं देवाणघेवाण आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला कार्यकर्ते जुळत आहेत, समविचारी कार्यकर्ते जुळत आहेत, विरुद्ध विचारी कार्यकर्ते जुळत आहेत. आणि जोपर्यंत तुम्हाला विरोधक नाही तोपर्यंत तुमची प्रगती नाही, एवढंच आम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो. आणि पुढील शुक्रवारी याच्यापेक्षा सुंदर आणि असेच विचारवंत तुमच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करेन. तुर्तास धन्यवाद.